नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आज आहे रविवार आणि आज आम्हाला काय मेसवरती नाश्ता मिळत नाही, म्हणून आम्ही आता जात आहोत रंकाळ्यावरती नाश्ता करायला। कारण की जे फायर कॉलेजचे स्टुडंट आहेत ना, त्यांना तिथे 12 रुपयात नाश्ता भेटतो। तर आम्ही आता तो नाश्ता करायला जातो तिथे। मित्रांनो, आम्ही आता नाश्ता करून निघालेलो आहोत चहा प्यायला रंकाळ्याच्या बस स्टँडच्या इथे। कारण की तिथून चहा भेटतो ना, तो चांगला भेटतो, म्हणून आम्ही आता तिथे जातोय आणि तिकडून महालक्ष्मीच्या देवळात जाऊ आणि त्याच्यानंतर बघू पुढचा काय प्लॅनिंग होतोय तो। तर मित्रांनो, आम्ही आता रंकाळा बस स्थानकच्या इथे पोचलेलो आहोत आणि तुम्हाला ना जो कोल्हापूरचा राजा तो बसतो कुठे ना ते दाखवतो मी। हे दिसतंय ना, इथे कोल्हापूरचा राजा बसतो। इथे कोल्हापूरचा राजा बसतो आणि आम्ही तिथे समोर चहा प्यायला जातोय। तर मित्रांनो, आम्ही आता चहा वगैरे पिऊन निघालो आहोत महालक्ष्मी देवळात जायला। त्यातला आमचा जो एक मित्र होता तो हॉस्टेलवर गेला, कारण की त्याचे दादा की कोणतरी येणार होता म्हणून तो तिकडे गेला आणि आम्ही आता जातो महालक्ष्मीच्या मंदिरात। तर मित्रांनो, आम्ही महालक्ष्मीच्या मंदिराच्या इथे पोचलो आणि तुम्हाला महालक्ष्मीच्या मंदिराचा गेट दाखवतो। तर मित्रांनो, आम्ही महालक्ष्मी मंदिराच्या इथे पोचलो आणि आज आम्हाला काय ब्लॉगिंग करायला भेटणार नाही, तर मंदिरातलं दर्शन वगैरे घेतो आणि मग भेटतो तुम्हाला। हो ठीक आहे की दादा। तर मित्रांनो, आम्ही आता महालक्ष्मी मंदिरातून दर्शन घेऊन निघालो आहोत आणि आम्ही आता जातो हॉस्टेलवरती। तर बघूया संध्याकाळचं प्लॅनिंग काय होतं, कुठं जायचं। तर मित्रांनो, आत्ता होते संध्याकाळचे 5 आणि आम्ही जातोय चहा प्यायला, कारण की आम्हाला चहा हा खूप आवडतो। तर चहा वगैरे पितो, चहासोबत बिस्किट वगैरे खातो आणि मग तुम्हाला भेटतो। तर मित्रांनो, हे बघा, इथे ना जो कोल्हापूरचा राजा बसतो ना, तर डेकोरेशनचं काम चालू आहे। आणि मित्रांनो, तुम्हाला माहिती नसेल तर मी एक सांगतो, महाराष्ट्रातील पहिलं आगमन हे कोल्हापुरात होतं गणपतीचं, लालबागच्या राजाचं। 21 फुटी मूर्ती असते ती, आता मी दाखवलं तिथेच बसते। आणि एक अशी एक दुर्दैवी घटना म्हणजे ती की केशवराव भोसले नाट्यगृह, तुम्हाला माहिती असेल, कोल्हापुरातील नामांकित असं नाट्यगृह होतं ते, त्याला आग लागलेली होती परवा, आय थिंक 2 दिवस आधी। तर त्याच्यासुद्धा माझ्याकडे छोट्याशा क्लिप आहेत, त्या मी टाकीन माझ्या चॅनलवरती या। पूर्ण खाक झाले, पूर्ण जळून खाक झाले। अरे माझ्याकडे नाही, माझं कॉन्टॅक्ट पैलवान, 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 पैलवान
हे बाबा मोबाईल चेक कर चेक कर कर चेक. चेष्टा करू नका रे अरे मोबाईल माझ्याकडे नाही, मी कशाला घेऊ तुझा मोबाईल. मोबाईल पण चेष्टा करू नका रे. बाकी कसं बोलतो मोबाईल 1 लाखाचा आहे. ये आला तर बाबा यार दिकी अरे माझ्याकडे नाही. चला घेतला असं एवढा विचार मी मारणार डायरेक्ट बाबा मोबाईल गेला की मारतो. अरे मी घेतलाच नाही तर देऊ कुठला. अरे माझ्याकडे नाही आहे भावा. त्यानं मला बघ तुझ्या आला ओढ्या तुझ्या खिशाविषयी असेल काय टावर आहे ती. मला माहिती ते संस्कारला व्हिडिओ दाखवणार झालं कशाला घेतलं फ्रँक. ओढ्या कशा ठेवला होता बघ. कशाला घेतलं तुला लवड्या तुला काय म्हणतो लवड्या मित्रांनो आम्ही ना आता सुजित साळुंकेचा फोन गायब केला होता आणि तो एवढा हायपर झालेला ना. आमचा मित्र फुटबॉल खेळताना लहान पोरांसोबत. हे संध्या सरक संध्या सरक. तर मित्रांनो आम्ही आता बाहेर हॉटेलमध्ये जेवायला जातोय. तर ह्या ब्लॉगला करूया इथंच एंड. तर जर का तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.